स्वरूप बाळासाहेब सोनवणे. आज मी तुमच्या समोर वीर सावरकर यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगणार आहे. होऊन गेले अनेक क्रांतिकारक परी वेगळेची वीर सावरकर. स्वातंत्र्याची तळमळ फार, इंग्रजांना करायचे होते तडीत पार. एवढेच होते त्यांच्या जीवनाचे सार. विनायक दामोदर सावरकर हे नाव प्रत्येक भारतीयाच्या नसानसात भिनलेले आहे. या व्यक्तीने अतिशय कष्टात आयुष्य घालवलं. ते बॅरिस्टर झाले होते. म्हणलं असतं तर ऐशारामात जगले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य या भारत मातेची सेवा करण्यात घालवलं. ते लहान असताना त्यांच्या वडिलांची नोकर करायचे. अंगावर त्यांचा कोट चढवायचे, टोपी घालायचे, हातात छडी घेऊन वडिलांच्या आवाजात मुलांशी बोलायचे, त्यांना रागवायचे. हे पाहून वडील म्हणायचे, अरे अशा छड्या आणि लेखणी घेण्यापेक्षा तलवारी आणि बंदुका घ्या, मित्र मिळवा आणि शत्रूवर चाल करून जा. एवढंच बोलणं त्यांनी मनावर घेतलं. सावरकरांनी आपलं आयुष्य अंगावरच्या रक्ताळलेल्या सालट्यांनी बांधून घेतलं. एकदा त्यांचे सहकारी व ते नवा बॉम्ब कसा बनवायचा याचे प्रशिक्षण घेण्याकरता फ्रान्सला गेले होते. प्रशिक्षण घेऊन ते लंडनला गेले व त्या बॉम्बचा वापर करून त्यांनी इंग्रजांना ते माय धरणी ठाय असे अगदी सळो की पळो करून सोडले. पण इंग्रजांच्या गुप्तहेरांची नजर या सर्वांवर होतीच. व्हिक्टोरिया स्टेशनवरच इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं व त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली. अचतुर्याचा खटला चालवण्याकरता त्यांना हिंदुस्थानात न्यायचं होतं. मोरिया नावाच्या जहाजात अगदी कडक बंदोबस्तात त्यांना नेण्यात आलं. जहाजाने लंडनचा किनारा सोडला व ते फ्रान्सच्या दिशेने निघाले. ते मार्शेलिस नावाच्या एका बंदरावर जाऊन पोहोचले होते. त्याच्या इंजिनात काहीतरी बिघाड झाला होता. सावरकरांच्या मनात अत्यंत शौर्याचा व धाडसी विचार आला. आपण जर या बोटीतनं निष्ठून फ्रान्सच्या भूमीवर गेलो तर या इंग्रजांना तेथे मला पकडता येणार नाही. आंतरराष्ट्रीय कायदाच तसा होता. आता निश्चय पक्का झाला. सावरकर भल्या पहाटे उठले. त्यांनी पहारेकऱ्यांना जाग केलं व म्हणाले, मला शौचात जायचंय. लगेच कोठडीतनं काढून त्यांना पायखान्यात नेलं. पायखान्याच्या दरवाजाला एक काचेची झडप होती. झडपेतनं दिसू नये म्हणून आपला अंतर्गा काढून त्या झडपेला लावला आणि त्या पायखान्याच्या बसण्याच्या जागेत जी सांड होती तिच्यात पाय घालून त्यांनी आपलं अंग चोरून चोरून हळूहळू खाली घातलं आणि त्या पोर्ट होल मधून थेट समुद्रात उडी घातली. त्यांचं अंग रक्ताळलेलं होतं. अंगावर समुद्राचं खारं पाणी लागत होतं. अंगाची लाही लाही होत होती, पण नाही, त्यांना दिसत होता तो फक्त आणि फक्त फ्रान्सचा समुद्र किनारा. खूप वेळ झाला म्हणून पहारेकऱ्यांनी काचेची झडप पाहिली तर काहीच दिसत नव्हतं. काचेची झडप वर करून बघितलं तर आत कोणीच नाही. पहारेकरी ओरडू लागले, कैदी पडाला, कैदी पडाला. ओ माय गॉड! कप्तान डेकवर गेला. त्याने आपल्या दुर्बिणीतनं बघितलं तर सावरकर सपासप पाणी खापीत थेट फ्रान्सच्या दिशेने निघाले होते. त्यांना तेथील ट्राम पकडून पोलीस चौकीत जायचं होतं. पण सावरकरांचंच नव्हे तर भारत मातेचंच नशीब वाईट होतं. जणू काही तिलाच ग्रहण लागलं होतं. इकडून बोटीवरील शिपाई धावले. त्यांनी त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांना पकडून परत त्या बोटीत आणले. मग त्यांना त्या खोलीत कोंडले. पण तोपर्यंत कळली होती सर्वांना ती जगप्रसिद्ध उडी, ती विलक्षण उडी. वा रे वा हिंदू पुत्रा, एवढं होऊनही त्यांनी आपलं कार्य जोमाने पुढे चालवलं. जशी त्यांच्या अंगाची सालटी निघाली तशी भारत मातेची फाळणी होऊन तिच्या अंगाची सालटी निघालेली दुःखद घटना त्यांना बघावी लागली. पण त्यात स्वातंत्र्याचा आनंदही होता. इतकाच, घेतली भारत मातेसाठी उडी, स्वातंत्र्याचे स्वप्न बाळगुनी उरी, फाळणीची सल राहिली जरी मनी, स्वातंत्र्याचा आनंद होता तो नेहमी. या गोष्टीतनं आपल्याला हे समजते की सावरकर किती शूर व धाडसी होते. आपणही सावरकरांसारखे आपल्या भारत माता करता काहीतरी केले पाहिजे. धन्यवाद.